कोण काकाची गोपाल तू काय गोपालने दिसून राहिलं मला. अरे ते स्वयंपाकवाल्याची इकडे अरेंजमेंट लावणं चालू आहे, तिकडे असून तो. बरं जातो मग मी तिकडे, पाहतो त्याला करू लागतो जरा सातबार. बरं बरं करू लागणं, जाणं अंदर जाय. आले काकाजी पाहुणे? अरे नाही बेटा सारिका, अजून यायचेच आहे ते. नाचणं कुदणं चालू असून त्याचं तिकडे. आणि रुपाली काकाजी? रुपाली आहे का अंदर? आहे ना बेटा अंदर. रुपाली आहे, तिची आई आहे, वहिनी आहे, सगळेच आहे तिकडे, पाहुणेच आहे. कोण बेटा सासू बिसूली नाही आणलं, पाहुणे घेऊन नाही आले सोबत. ते तर त्याच्या कामासंदर्भात बाहेर गावीच आहे ना काका. आणि राहिली सासूबाई नाहीये, त्याची तब्येत नाही आहे चांगली. असं असं. जा ना मग रुपालीच्या खोलीत, रुपाली सोबत भेटून घे. हा काकाजी, भेटून घेतो तिच्यासोबत. बाबा अजून आलाच नाही ना वर देव. पाहुणे आतापर्यंत येऊन जायला पाहिजे होतं ना. मग मुहूर्त निघून जाते, काय कामाची गोष्ट मग मुहूर्त काढून. त्याच्यापेक्षा तर नाही काढलं असतं ते पुरलं असतं. काय करावं राजा आता, बोलता येते काय आपल्याला. हे पडले पोराच्या इकडचे, आपल्याला बोलता नाही येत ना म्हणता नाही येत काही. बरं काय म्हणते, तुम्ही उभे राहितं. आई कुठे गेली? तू आई असं ना रे तिकडे. आता बाया बाईच्या याच्यात, आता मी काय लक्ष देऊ का त्याच्यात. काय म्हणतो का शांताराम भाऊ, झालं काय सगळं, आले पाहुणे? अजून याचा पत्ता नाही वाटते पाहुणेचा. नवरदेव तर तुझ्या तिकडेच नाचून राहिला का? कुठं का नवरदेवच नाही, याचा पत्ता नाही. काय मी काय नाचणातच आहे काय सगळं तर. बरं काही मदत लागली तर सांगजो काय. मी आहे म्हटलं इथंच आहे, करू सवरू लागतो तुले. पण तरी गरज पडली माही तर मी हाजीरच आहे म्हटलं. नाही रे बा, काही मदत तर काही नाही पाहिजे तशी. पण कार्यक्रम म्हटलं काही एकामेकाची गरज पडतेच माणसाले. तू आहे म्हटलं त्याच्यातच तर आलं सगळं. बस ना मग अंदर. काऊन बैलीने आणलं गंगाले? काऊन ते काऊन नाही आली? तुम्हाला तर माहिती आहे ना शांताराम भाऊ, मी तर आता 10-12 दिवस झाली इकडेच राहून राहिलो मुन्नीच्या घरी. मग आता मी तिकडे गेलो नाही तर तिला कसं म्हणून चाल म्हणून. तिला बोलावलं असं शांताबाईनं तर येईन ते इकडे. शांताबाईने दिली असं ना तिला कार्ड पत्रिका. म्हणजे झाली काय तोडगिरी, झाली काय तुमची? अलग राहून राहिले दोघे जण? नाही रे बा, तोडगिरी नाही झाली. पण काय करतं, भांडणं झगडे झाल्यापेक्षा थोडंसं 2 हात दूर राहिलं ते पुरते एकामेकाच्या. अरे असं नका करू आता पोरीच्या लग्नासमोर. हा काय करतं, काय म्हणून ते पोरीच्या घरचे सोयरे गिरे काय म्हणून रे बा. नाही त्याची चिंताच नका करू शांताराम भाऊ. आता मी काही आता धुमधडाक्यात लग्न करत नाही पोरीचं. माझ्या पोरीनं मला सांगितलं, बाबा म्हणे आई हेच पाहून राहिली म्हणे. का कधी कधी मला विचारायला येते आणि मी काही तिच्यापर्यंत जात नाही. कारण का गलती तिची आहे, माई असती तर मी स्वतः तिच्या पाहायला गेलो असतो. मंदिरात नेतो पोरग पोरगी, तिकडले 5 जण इकडले 5 जण, लग्न लावून टाकतो खाली. नाही रे, पहिलं आता पोरीचं लग्न शेवटचंच लग्न आहे तुझ्या घरचं. एकटीच पोरगी आली का? आणि तुझ्याला कोणत्या गोष्टीची कमी आहे का तू असंच लग्न करता हात टाकून? नाही नाही, चांगलं कर लग्न, एकड्डा होते. नाही ना शांताराम भाऊ, करतच नाही ना मी. त्या पोराने तसंच म्हटलं ना. कारण काही त्या पोरालाही बोलून बसली. हा कोण कोण सहन करणार आहे कधीपर्यंत. ते पोरग म्हणे बाबा म्हणे मी म्हणे हार टाकून लग्न करून घेतो म्हणे आम्ही, नाही तर रेंगाडतच ठेवून म्हणे. मग माझ्या घरचे जमान पलटलं तर म्हणे, आणि मग लागून तर माझ्या घरी चांगला कार्यक्रम करून घेतो म्हणे दुसऱ्या दिवशीचा. बरं मग चांगली गोष्ट आहे, काय हरकत आहे त्याच्यात करायला. ठीक आहे, जातो मग अंदर आता. काय तू गोपालली काही मदत घेतत लागली तर करू लागतो. अरे नमस्कार बाई, नमस्कार. लयच उशीर केला बाई, आले तर तुम्ही. काय करता आता, हे नाचण्या कुदण्यातच वेळ घालवत ना पोर आजकालचे. म्हणून होते उशीर पाशीर. नाही तर आपलं काय, आपण तर घोड्यावर तयारच राहतो. नमस्कार बाई. हो भाऊ, नमस्कार नमस्कार. झाली बाई सगळी तयारी मग? रेडी आहे का सगळं? मग नाही तर काय, तर रेडी आहे सगळं. मी वाटच पाहून राहिलो, आता येईन मग येईन, आता येईन मग येईन. स्वागत करायला उभं होतं बाई इथं. चला मग अंदर आता. येते आता हे पोरं सोरं. येईन बाई नाही आल्या, ते येते ना मागून. पोरगी आहे, पोरीच्या गाडीत येऊन राहिली ते, तर येते त्या. चला तुम्ही अंदर. कशी दिसत आहे रुपेश मी? खूपच छान दिसत आहे. आज एक नंबर दिसत आहे तू म्हटलं, रोजपेक्षा. खरंच साडी पण खूप छान शोभली तुला. अरे रुपाली, ही मुलगी कोण आहे? तुझ्या वहिनीसारखी दिसते, सेम टू सेम. बहीण आहे का त्यांची? हा, वहिनीची बहीण होई रिंकी. कधी आली रिंकी? रुपाली ताई आताच आली. मी आणि माय बाबा आम्ही सोबतच आलो. असं वेळेवर येत असते काय? 2-3 दिवसा पहिले कोण नाही आली? थोडंसं काही करू लागायच्या कामात तर पडली असती. पेपर होते ना ताई मायवाले, पेपर होते. आजही सकाळी पेपर होता, तर म्हणून नाही आली मी. आता राहतो ना 2-3 दिवस. नमस्ते जिजू, आठवण ठेव जा बा मला, नाही तर मग बोलून जाण. अरे वा रे वा, आठवण कोण नाही ठेवणार. साली साहेबा भेटली ना. मला असं वाटलं का मला साडी आहेच नाही, पण आहे ना कोण ना कोणी. वहिनी, हे काय तुमच्या आईची इच्छा साडी आता आली तुम्हाला वैरात ती? हा हेच आहे. आईनं ब्लाऊज शिवून आणलं आणि साडी आणली. मग मी म्हटलं आता चल हेच घालून घेतो म्हटलं. आता साड्या घेतल्या त्याच्यावरचे ब्लाऊज तर शिवले होते नाही, म्हटलं आता हेच घालून घेतो म्हटलं. आजही माझ्या साडीपेक्षा चांगलीच दिसून राहिली तुमची साडी. असं आहे वहिनी तुमचं, वेळेवरच तुम्ही हे करता म्हटलं. पहिले मला सांगत नाही, दाखवत नाही, आणि वेळेवर तुमचं प्लॅनिंग करता म्हटलं तुम्ही माझ्यापेक्षा चांगलं दिसासाठी. नाही नाही ननदबाई, असं काही हे नव्हतं, हेतू नाही होता. हे साडी ताईनं आणली ना, रिंकीची पसंत आहे. रिंकीनं तिनंच साडी पसंत केली आणि तिनंच ब्लाऊज शिवून आणलं तिच्या मापाचं माझ्यासाठी. का हो रिंकी, मस्त साडी आणली त्यात त्या ताईसाठी. हा रुपाली ताई, मला पसंत पडली होती ही साडी, मग मी घेऊन घेतली. मी म्हटलं ताईसाठी हेच घेतो म्हटलं. माझ्या ताईच्या अंगावर कधी कोणताही कपडा चांगला दिसते. कोणतीही जरी साडी घातली ना तिनं तर ती सुंदरच दिसते. समोरच्याची अशी जडते, त्याला असं वाटते का बा मी कोण नाही चांगली दिसून राहिली. रुपाली तुलाच म्हटलं तिनं. माहिती आहे तुम्ही काय सांगून राहिले?
मग तुलाच म्हटलं नीनच म्हटलं म्हणून. नाही मी म्हटलं तुला लक्षातच नाही आलं काय. तिने डायरेक्टच म्हटलं ना तुला जडता म्हणून. खरंच माधुरी वहिनी तुम्ही एक नंबर सुंदर दिसून राहिला म्हटलं. असं या सगळ्या मंडपात एक तुम्ही सुंदर दिसून राहिला. आता जास्त बोलू नको, लग्न करणारच नाही तर चाललीच जाईन मी वापस. रुपाली आजही म्हणता का भाऊजी सोबत? नको देऊ बाबा आमचा परिचय करून. नाही ना हो, हे मला चिडली सांगते ना फालतूच. मी कायले हे पा हे माझी मैत्री नाहीये सारिका. नाही बा आता कोणाला पाहतच नाही मी. तुला राग येते मग ना कोणाला पाहिलं काही बोललं म्हणजे. तू या ना घरी घरी जेवायला लावतो तू आता. हा काय म्हणून माझी पोरगी माझ्या माईनं म्हणून पहिलेच खाऊन घेतलं म्हणून. माईले भाव जाईले शोभते काय असं सगळ्यात पहिले जेवण. आता बाई काही नाही होत, पहिले जेवून घ्या लागते. मग आपण शेवटी जेवतो कोणी तर काही उरत नसते. हा जो सुरुवातीला जेवते त्याला पटपट जेवायला सगळं चांगलं भेटून जाते. हे काय फोटो गिटो यायला काढू द्या फोटो, आपण जेवण करून घेऊ. आता बाई ह्या लग्नात तर मला पोरीने दिसून राहिल्या. माझ्या पोरासाठी एखादी पोरगी पाहिली असती, एकही पोरगीने दिसून राहिली. काय माहित सगळ्या पोरीचे लग्न होऊन गेले काय तर. इथे तू काय पोरी पाहायला आली काय का लग्नाला आली? दोन्ही कामं होते आता बाई. पोरगी पाहिली होती, एखादी पसंत आली तर तिच्या मागं लागून जाणं होते. करते काय लग्न तर तिच्या आई बापाला विचारपूस करायला होते. आता बाई तुमची पोरगी तर सकाळीच पासून तोंडही दाखवून राहिली. एक डाव नाही दिसल्या शांताबाई तर. आणि तुम्हाला मोठा लोभ आहे लागून तो पोरीचा. बापा काय करू ना काही नाही पोरीसाठी. एवढी महागा मुलाची साडी आणली, 3000ची साडी. हा आजपर्यंत मला नाही घेतली तुम्ही अशी एवढी महागाची साडी. आता तिच्या घरचं लग्न आहे तर ते रिकामी घेणार काय इकडे तिकडे कामाधंद्यात नसेल काही ते. तिच्या मागं किती कामं असेल आता. माहित आहे मला. त्या तिकडे पाहून राहिले असन कोणाला कोणती साडी द्यायची. आणि मला तर सगळ्यात पहिले त्या पचकपालच देणार आहे. मैतून चांगली साडी घेऊन घेतली आणि आता मला देऊन दे अशी हलकी पलकी काही. तुला त्या साडीचं शिवून पडलं काय फक्त? काही दुसऱ्या काही कामाधंद्याचं आहे? कालपासून आपण आलो तर कोणतं एखादं काम केलं ते हात उचलून जरासा कामही करावं लागते. काऊन नाही पडन? तुम्ही सांगा मला. त्याला कसं राहते लोक आपल्या घरच्या साडीचा. एवढी महागाची साडी आणि मग मी घालन असं करन. मग मला कोण नाही. मी भाव जाऊ म्हणून मी वाया गेली काय? अन्नाला धुई म्हणून डोक्षावर घेऊन नाचू काय? आता बाई ते पोरगी तर पहा. ते पहा पोरगी आली तुमच्या मागून. हे कोणती पोरगी होय? हे तर पोरग होय. पोरी घेणं पोरग नाही समजत काय तुला कोणतं होतं? आता बाई त्या चष्म्यातून तुम्हाला दिसत नाही वाटते. बरोबर बरोबर पहा पोरगी होय ना ते. तुम्हाला काही समजत नाही काय? पोरगण पोरगी नाही समजत काय? आजकाल असेच कपडे घालते पोरी पोराईसारखे. वय खालीच येत नाही. पण तिचे केस बरोबर लंबे आहे ना. अब आजकाल पोरं केसही वाढवते असे हातात भरायचे केस राहते म्हटलं त्याचे. काय समजा कोणती पोरगी कोणतं पोरग म्हणून. का बाई कोणाची पोरगी आहे तू? ते लग्न करते काय? काकू मला कशा काय डायरेक्ट तुम्ही विचारून राहिले लग्न करते काय म्हणून? मी काय म्हणू? हा म्हणू की नाही म्हणू? कोणासोबत करायचंय मला लग्न? बाई कोणासोबत लग्न करत असते बापा? पोरासोबत. माझा पोरगा आहे ना. अहो एवढं सुंदर आहे पाहाले का तू पाहिशील ना तर याच्याच सोबत लग्न करतो अशी म्हणशील. मस्त पोरगा आहे माया. पहिले तुमचं पोरग पाहू द्या मला किती चांगला आहे. तर आणलाय का सोबत? आणलं असं तर दाखवा. आताच करतो ना. कायले अजून अलग खर्च. ह्याच मंडपात मंडप होऊन जाते, जेवणात जेवण होऊन जाते, इथंच लग्न होऊन जाते. काय बाई पोरगी तर मला लयच घ्यायची दिसून राहिली. खरंच बाई इथंच करतं काय लग्न? पण माझ्या पोरगच नाही आणलं हो माझ्यासोबत. पट्ट म्हटलं चाल रे तर नाही म्हणे. भल्ला बदमाश आहे. काय करू बाई आता? हा आलं असतं तर पाय आता माझ्या घरी सून येऊन गेली असती कशी. काकू तुमच्या गोळ्या गिळ्या सरल्या आहे का? बाई मला तर कायच्या गोळ्याच नाही चालू बापा. मी कोणतं औषध घेतच नाही. मग चालू करून द्या ना काकू. लवकरात लवकर तुम्हाला गोळ्या घ्यायची गरज पडणारच आहे मी जर तुमच्या घरी आली तर. काय समजतात काय माहित स्वतःला. हा स्वतः फक्त फोटो काढत आहे आणि त्यांचीच नातेवाईक. आपल्याला कोणी विचारत पण नाही आहे इथे. अगं पण आपल्या घरचा हा बहीण त्याला नाही समजायला पाहिजे काय? हा की आपल्या आईला बोलवायला पाहिजे, बहिणीला बोलवायला पाहिजे. नाही ना फक्त काय बायको घेऊन बसला तिथं झालं. आईची फिकर नाही, बापाची नाही आणि बहिणीची नाही, कोणाचीच नाही. नवरदेवाची माय वेगळ्याकडे ही बडबड करून राहिली इथं. आई असंच होतं ना तर मला बोलवायलाच नव्हतं पाहिजे. माझा नवरा काय म्हणून मला. हा तुला तर काही विचारतच नाही म्हणून. एक फोटो काढायला सुद्धा बोलवलं नाही म्हणून स्वतःच्या भावानं म्हणून. आता मी काय करू? मलाच तर नाही विचारून आला तो. मी तर माय होय. बायकोचं मोर मला विचारून आला तो. कालपर्यंत म्हणे आई म्हणे मी काय बायकोला पाहतो काय म्हणे. तुम्हाला पहिले करून म्हणे. आणि पाहि ना आता घे ना दे ना अजून परमिशन. लव्ह मॅरेज करायला देऊन राहिली मोठी परमिशन. हा आता पाहि ना त्या घराची नाही राखरांगोळी केली ना ती सुनी ना तर मग म्हणतो. आता मला वाटलं बाई पोरगी चांगली आहे घ्या करून. शिकली सवरली यांच्यावर 25 आहे. जास्त दूर झालं नाही. आता चांगली मुठीत ठेवजो तिला सुरुवातीपासून. हा आणि त्याचे कान भरत राहायचो नाही तर मग झालं तुझ्या आई काही चालतच नाही मग घरात. तिजोरी गिजोरी देऊन देतो तिच्याजवळ सगळी. पाहतो ना मी बरोबर पाहतो आणि त्यालाही सांगतो घरी आला म्हणजे मग बरोबर. आता बाई पोराची माय वाटते ती आहे ना कशी करून राहिली. काहून यायची दुखली वाटते कुठंतरी. फोटो काढायला नाही बोलावलं वाटते यायली. काय मी बाबा आजकालचे लोक कधी फोटो नाही ते काढायसाठीच रोजतेच जसे.
बरं होतं बाबा आमच्या वेळेस. रुसणं ना फुगणं जे भेटे लग्नात चटणी भाकर भेटून जाय कधी कधी. नाही राहिली कोणाची परिस्थिती तर. आता ते एवढं सारं खाले असून एवढ्या तेवढ्या गोष्टीसाठी नाराज होते लोक. आमच्या वेळेचे लोक कसे असून बाबा, नाराज नाही होय ना, फुगाफुगी नाही ना, काही नाही, काहीच नाही. रुसते म्हणजे काऊन नाही रुसणार काकू? तुम्ही कशा काय बोलून राहिले इथं मधातच? तुम्हाला काय कळलं तुमच्या घरचं लग्न आहे काय? हा, पोराचं लग्न आहे म्हटलं सध्या. पोराची माय असून पोराच्या मायला जर कोणी विचारलं नाही तर मग मग रुसणार नाही काय? रुसन नाही, फुगन नाही, काही नाही. मग तर सासूची काही हिंमतच नाही राहिली, काहीच किंमत नाही राहिली. मग पोराची माय असून पोराच्या मायला काही इज्जत नाही येतं. आता कसं बाई, तू आहे माय पोरीसारखी, मला समजून सांगणं तुला काम आहे बाबा, म्हणून सांगतो. आता कसं असते, कमी जास्त चालूच राहत असते कार्यक्रम म्हटलं का. चार चौघात कोणी याले बोलावते तर कोणी त्याला बोलावते, कोणी कोणाला नाही बोलावत, असं राहते. हे पाय बरं, आम्ही इथं आलो, जेवायला लागलो, काढा बाप्पा फोटो, कोणाला काढायचे आहे, काय काढायचे आहे, बरोबर आहे ना? तुम्हाला कशी काही होणार आहे? तुम्हाला कशी प्रॉब्लेम होणार आहे? तुम्ही का जवळचे आहे का पोराची किंवा पोरीचे, तर तुम्हाला लागणार आहे एवढी? मी मुलाची आई आहे म्हटलं म्हणून मला लागत आहे एवढी. आम्ही काही ताटं घेऊन मागायला नाही आलो इथं. द्या बापा आम्हाला, आम्ही आमच्या घरी जेवत नाही, उपाशी राहतो, तर द्या आम्हाला जेवायला तुमच्या इच्छा लग्नात, असं म्हणून नाही आलोय काही. आमचे कोणीतरी होय म्हणूनच आलो या लग्नात. ए बाई, तुला काही बोलण्याची गरज नाही, तुझ्यासोबत बोलली का मी? हा, फालतू बोलायची काही गरज नाही म्हटलं. हो, नाही तर माझा मुलगा घेऊन चालली जाईल म्हटलं मी. कोणाला सांगतो बाई? हा, कोणाला सांगतो म्हटलं? माझा मुलगा घेऊन घेऊन चालली जाईल. ने बरं, नेऊन पाहिजे मुलगा कसा नेतो तू तर. अहो झाला तो, तिचा झाला तो आता रुपालीचा. आता तो फुकट येत नाही तुझ्या मागं मागं. आई एवढी बाहेर पाई कुठची आहे का? आपल्याकडची की यांच्याकडची आहे माहित नाही, असं गावातली कुठची तरी म्हणून असतं. बाई, गावातली असो का मी कुठची असो, त्यापेक्षा चांगलीच आहे म्हटलं. तूच पाय, स्वतः पहिले तोंड धुवून ये तिकडून जाऊ. अरे बा, कायची धांदल चालू आहे? काय म्हटलं? काय झालं काकू? कोण म्हटलं? या बाईला सांभाळून सांगून दे गोपाल. काय ही बाई म्हटलं विनाकारण माझ्याशी उज्जत घालत आहे. अरे पण काय झालं? कायच्यासाठी होय तुमचं चालू आहे? पाय रे बा गोपाल, आता मी पोराची आई आहे ना, मग आता तुमच्या इकडच्या लोकांचं चुकून नाही राहिलं काय? आम्हाला बोलवायला नाही पाहिजे का फोटो काढायसाठी? तुमच्या इकडचे लोक फोटो काढून राहिले आणि पोराची आई वडील गेले का बाया? हा, बहीण वगैरे काही खूप आहे का? आम्ही 4-5 जण आणि आमच्याकडचे 5-10 जण, त्यांचे फोटो काढायला पण भारी जात आहे का तुम्हाला? नाही नाही काकू, आता तिथं कोणी बोलवायला चाललं नाही. आता ते कसं आहे, आपापल्या मनाने तिथं जा लागते आणि फोटो काढून घ्यायला लागते. म्हणजे कोणाला रुसवा नाही, कोणाला फुगवा नाही. मी स्वतः पहिलेच ठरवलं आहे, कोणाला बोलवायचं नाही फोटो काढायला. सगळे आपापल्या मनानं स्वतः जायचं. जा ना तुम्ही, काढून घ्या ना फोटो. बैले घेऊन जा, तुम्ही जा, दोघी जणी जा. बिना मानानं चालत नाही आम्हाला. हो, मानाशिवाय नाही हे होत आम्ही. पहिले जर माहित असतं ना का तुम्ही मानादानाचे लोक नाही, तर आम्ही इथं रिश्ता केलाच नसता म्हटलं. काकू, रिश्त्याची गोष्ट नका करू. रिश्ता हे आपण केलाच नाहीये. रिश्ता पोरानं पोरीनं दोघीनं केलाय. आपण फक्त संमती द्यायचं काम केलं. तुमची संमती होती, माझी संमती होती नाही काय. तरी पण मी पोरीच्या म्हणजे बहिणीच्या स्वतःच्या खुशीसाठी हे हो म्हटलं आहे म्हटलं. नाही तर मला अजूनही रिश्ता पसंत आहे नाही मनातून. तसं पाहिलं तर तुमच्यापेक्षा चांगलं घरानं आणि चांगला सर्व्हिसवाला मोठा घरचा पोरगा मी पाहू शकतो माझ्या बहिणीसाठी. पण तिची खुशी होती ना, म्हणून हो म्हटलं. आता ही गोष्ट काही वाढवू नका, इथंच राहू दे आता. मॅनर्सलेस लोक आहात तुम्ही. तुम्हाला मॅनर्स म्हणून अजिबात आहेच नाही. हो बाई, मॅनर्सलेसची गोष्ट नका करू. तुम्ही स्वतःच मॅनर्सलेस आहात म्हटलं. आम्हाला मॅनर्स आहे म्हणून आम्ही शांत उभा आहे. मुलीकडची बाजू आहे म्हणून काय झालं? काही पण बोलान का तुम्ही? काय गरज आहे एवढं बोलण्याची? फोटो काढायची एवढी हौस आहे तर जा ना तिथं फोटो काढायसाठी. काही इथं की तुम्हाला काही गुन्हे धरून ठेवलेला आहे का? अरे वा, हे सून पाहिजे मला आता. माझ्यासारखीच आहे. हो, अशीच पाहिजे मला. तेजच सून पाहिजे मला. गरीब सून पाहिजेच नाही. माझी सासू भेटली गरीब तर मला आता सून गरीब पाहिजेच नाही. हा, रोज एकेमेकीची कुस्ती झाली तरी चालते, पण सून अशीच पाहिजे, हेच पाहिजे मला आता. ए आई, मला 1 मिनिट सुद्धा थांबायचं नाही ग इथे. चालली मी घरी जात आहे. नाही थांबायचं मला इथे. ताई, प्रेमानं घ्या थोडंसं. तुमच्याच घरचा कार्यक्रम आहे. आमच्या घरचा आणि तुमच्या घरचा. आपले 2 परिवार मिळलेले आहे इथं. आपल्याला वादावादी करायला पुरते काय? ताई, तुम्ही तर समजून घ्यायला पाहिजे. समजदार दिसता तुम्ही. असं करून चालत नाही का तुम्हाला? माझ्या पोरीचा स्वभाव तसा आहे. तिला जर कोणी एक वेळा बोललं ना काही तर ते सगळं मग वायात टाळते. नाही, आता लग्नापुरती गोष्ट आहे म्हणून ठीक आहे. समोर चालून जर माझी बहीण तुमच्या घरी असली आणि तिला जर तुम्ही असा त्रास दिला तर मी ऐकणार नाही काय. आता सांगतो, आता लागून तर तुमच्या पाया पडून घेतो या कार्यक्रमापुरत्या. कारण 4-4 लोक जमले आहे, तर त्याच्यामुळं मी तमाशा करू इच्छित नाही आता काय. त्याच्यामुळे आता चला फोटो काढायला मी नेतो तुम्हाला. हात धरून नेतो फोटो काढायला. फोटो काढा, किती काढायचे आहे ते काढून घ्या. पैसे मी स्वतः देईन म्हटलं, पण तमाशा नका करू माझ्या घरच्या लग्नाचा. बरोबर आहे भाऊजी तुमचं. कॉंग्रॅच्युलेशन जीजू. रुपाली, काय म्हणते? मस्त. थँक्यू. हे बघा, तू येणं वेळेवर आहे. लयच लवकर आली तू तर. कायले चाली एवढ्या लवकर? आता तुझ्या लग्नात सांगू मला. येईन ना मी, लवकरच येईन. माझ्या लग्नात तुला याच नाही लागत रुपाली. टेन्शन नको घेऊ तू. काहून कॅन्सल केलं काय लग्न? पाहिलं का तुझ्या नवर देऊ? नाही ना, छोट्याला पाहिला. तो तर जागेवरच आहे बिचारा. तो नाही जात कुठं. मला सोडून नाही जात तो कुठं. पण काय करू, घरचे असे तितंबे चालू असल्यावर काय होईल हो माया रुपाली? मग कोणाचं बिघडलं? काय झालं मग? घरच्यासाठी तू लग्न नाही करत काय आता? नाही, लग्न तर करणार आहे, पण हार टाकून लग्न आहे मायावाला. हार टाकून मंदिरात लग्न करन आणि मग घरी जाऊन सागरच्या घरी देईन. मग जे काही करायचं आहे तो कार्यक्रम तिथं करन. मग आजी, काय झालं मग?
फोटो काढायला एक नाही येऊन राहिलं इथं. आम्ही वाटच पाहून राहिलो. आम्हाला तर जेवायला जायला लागते ना मग. काय सांगा बाबा. बापा तुमची आई किती भांडून राहिली. तुमची आई बहीण तो गोपाल चालू आहे त्याचं. हा तुमची बहीण तर बाबा कुकडच्या कुकडेच बोलते. हा त्या गोपालनं शेवटी एवढं शांतता ठेवली. नाही तर तुम्हाला तर माहिती आहे त्याचा स्वभाव कसा आहे तर. आई आई कायसाठी भांडून राहिली? आईचा तर काही विषयच नाही होता. फोटो काढायसाठी होय म्हणते बाबा. फोटो काढायसाठी बोलावलं नाही म्हणते. मानदान केला म्हणते माया. अन काय म्हणते पोरीच्या इकडले काढून राहिले आणि पोराच्या इकडले पोराच्या मायले मान नाही दिला म्हणते बापा. असं चालू आहे. मी म्हटलं बाई आता कोणता मान पाहिजे म्हटलं तुम्हाला. सगळं तर बरोबर केलं म्हटलं. आवाज तर दिला आईले, मगानीच दिला. आईले दिला, माझ्या बहिणीला दिला. मग आता काय बिघडलं अजून? अरे यार काय यार लग्नातही तमाशेच करतात काय हे लोक. का बरं असे करतात? रुपेश सांग ना यार. तू काही ना काही तुझ्या आईला सांग ना, बहिणीला सांग ना. नंतर जे काही करायचं ते करा म्हणा. पण आता काही नका करू म्हणा सध्या. नाही जाऊ द्या आता शांत राहा. आता सध्या शांत झालाय सगळं वातावरण. आता जेवण घेऊन आटपून राहिले तिकडे. आता तुम्ही दोघं जेवण करून घ्या. फोटोच्या नांदी काही जास्त लागू नका. आपल्याला लवकर लवकर विदाई करणं आहे मग. वहिनी आई कुठे गेली? आईला बोलावलं नाही तुम्ही अजून? आईले बाबाले तुमचं काम थोडी आहे इथं. आईचं काम आहे ना. मग आई पाहिजे ना इथं. रुपाली कशी बोलतो तू? वहिनी आहे ना तुझी. हा बहिणीला तर थोडीशी मानादानानं बोलतो. काय बोलणार? ऐकतच नाही ना. अरे मी त्यांना सांगितलं मग अशी आईले पाठवा म्हणून. आईले पाठवलं नाही. आईसोबत मला काही काम असेल ना. मी उठून जाऊ नाही शकत म्हणून तर वहिनीला म्हटलं. रुपाली ताई आई तिकडेच आहे त्या पाहुण्यासोबत. म्हणून मी इकडे बोलवलं नाही. सांगितलं आईले. ताई म्हणे येतो म्हणे तू जाय म्हणे. रुपाली ताई तुमची एवढी हिंमत कशी काय झाली माझ्या बहिणीला असं बोलायची? तुमची बहिणी आहे ना ती आणि मोठी आहे तुमच्यापेक्षा. असं शिकवलं का तुमच्या आईबाबांना तुम्हाला बोलणं? असं नका समजू की कोणी आई नाही म्हणून तिच्या मागं बोलणारा मी आहे म्हटलं. तुला काय करायला लागते? तू कशाला बोलून राहिली तरी की? तू जाणं तिकडे. तू लहान आहे ना माझ्यापेक्षा. तुम्ही मोठे आहे का मग रुपाली ताई माझ्या बहिणीपेक्षा? बरोबर आहे रुपाली तिचं. तू काय बोलून राहिली वहिनीला? वहिनीची काय चूक आहे? थोडशासाठी बोलतो तू. थोडीशी तोंडावर आवर घालत जाणं. थोड्या वेळानं तू बिदायचं आहे. तुला जास लागते म्हटलं रुपाली. तुझ्यासाठी कोणी ना कोणी रडलं तरी पाहिजे. अशी करशील ना तर कोणी रडणार नाही म्हटलं. म्हणून जाऊ दे म्हणून. चांगली नाही होती म्हणून गेली तर बरं झालं म्हणून. ताई चल इथून. इथं काही उभं राहायची गरज नाही आहे. असे लय पाहिले फोटो गिटो काढणं आणि लग्नही लय पाहून घेतले म्हटलं. माझ्या लग्नात काढजो तुला किती फोटो काढायचे राहीन तर. माझ्या बहिणी अशा वागत नाही म्हटलं. हे त्याची बहीण आली ना. हे बहीण कधी त्याची जरा जास्तच हुशार आहे. आली तर का हुशारच मारते. हा बरोबर घेऊन गेली म्हटलं बहिणीले. आणि बहिणीने ऐकायला पाहिजे का तिचं? बाई त्याच्या बहिणीले बहिणीसमोर बोलल्यावर ते बोलणार नाही का? तू काय पुरून राहिली होती तिले? अहो झगडे भांडणं बंद करावं पोरे हो. इथं तुम्ही भांडणं करायला रुपाली. तुझं लग्न आहे ना आज. लग्नाच्या दिवशी बिचारे चांगली राही ना जराशी. हा ते तिकडे त्याची आई करून राहिली, बहीण करून राहिली. इकडे तुझ्या चालू होऊन गेलं. चल रुपाली येतो मी काय. हा ठीक आहे ये. तू आई नाही आली काय? नाही मला माहित नाही मग आई आली का नाही आली तर. मी चालली आता घरी. रश्मी जेवली वा? जेवण झालं का तुझ्या? आपल्या गावातल्या बाया तर दिसूनच नाही राहिल्या मुले. आहे ना काकू? तिकडे जा समोर. तिथे आपल्या गावातल्याच बाया आहे सगळ्या. त्या पार्वती काकू आहे, कुसुमाजी आहे. सगळंच आहे तिकडे. जा ना तुम्ही तिकडे. मी तर तिकडेच होती आतापर्यंत. जेवण झालं आता चालली घरी. आणि तू आई नाही आली काय? मला माझ्या आईचं नका विचारू आली का नाही आली तर. मी मावशीसोबत आली होती मुन्नी मावशीसोबत. तर मुन्नी मावशी चालली गेली घरी. मला म्हणे तू थांब म्हणे आता. रुपाली जवळ होती मी उभी तर. ते चालली गेली. मी चालली आता. माझे बाबा आले लागन तर. नाही ते बाबा तर दिसले हो मले. तू आई नाही दिसली ना म्हणून म्हणून राहिली. माझी आई नसन आली मग नाही दिसली तुम्हाला तर. माझी वहिनी आली आहे, भाऊ आला, सगळेच तर आले आहे. फक्त माझी आई नाही आली. तुम्ही कधी आले काकू? मी परवाच्या दिवशी आली बाई. त्या दिवशी मेहंदी लागली का नाही इले रुपालीले. त्या दिवशी आली संध्याकाळच्याले. असं काय? शांताबाई कुठे आहे मग? आहे ना शांती. तिकडेच आहे. ते पाहुण्याची चालू आहे बाबा. सरभरे करणं मोठं करायला लागते. पोराची माय म्हटलं का. बरं बरं चला मग मी जातो जेवण करायला. तुमचं झालं काय काकू जेवण? हो मी झालं जेवण. जेवण झालं. आणि तिथं काय ते फोटो मोठो काढले बापा. आणि आली मग इकडे आता. चल रश्मी मग मी जातो आता जेवण करतो. ठीक आहे ना काकू जा ना. पोरगी नाही आणली का तुमची? पोरगी पोरग आणली ना व. पोरगी आली पोरगा आलो. ते काका आले सगळेच आले. ते कसे जेवले खावले ना निघाले घराकडे. ते काय थांबत बसते. मी घरी गेली होती. लग्न गिग्न लावलं घरी गेली आणि आली मग वापस. चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओ. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.